नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। राज्यातील महायुती सरकारच्या शपथविधीला 5 दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप मंत्रिमंडळ आणि खाते वाटपाचा तिढा सुटलेला नाही। गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बोलणी सुरू आहेत, मात्र मंत्रिमंडळ आणि खाते वाटपाचा तिढा कायम राहिलाच आहे। त्यामुळे आता महायुती सरकारच्या खाते वाटपाचा अंतिम फैसला हा दिल्लीतच होण्याची शक्यता आहे। त्यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही आज दिल्लीला जाणार आहेत। दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे। या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळाची यादी निश्चित होणार असल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट घेतली। विधानसभा निवडणुकीत 3 पक्षांच्या महायुतीला घवघवीत यश मिळाले। 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागला असला तरी शपथविधी सोहळ्यासाठी 12 दिवसांचा कालावधी लागला। त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही। त्यामुळे महायुतीमधील घडामोडींसंदर्भात राज्यातील जनतेलाच नाही तर सर्वच आमदारांना प्रतीक्षा लागली आहे। या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये मध्यरात्री 1:30 वाजता खलबते झाली। सुमारे 1 तास चाललेल्या या बैठकीत अंतिम निर्णय झालाच नाही। आता शेवटी हा विषय दिल्ली दरबारातच जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होईल। त्यात विस्ताराचा अंतिम निर्णय घेण्यात येईल। यावेळी नवीन फॉर्म्युला आणल्याचं दिसतंय, कारण मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला तर ठरलाय, फक्त खाते वाटपासंदर्भात तोडगा निघाला नाही। शिवसेनेला 12 मंत्रिपदे तर भाजपाला 20 ते 22 मंत्रिपदे मिळतील। राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदे दिले जाणार असल्याची चर्चा आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इच्छुकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे 2.5 वर्ष मंत्री असा फॉर्म्युला आणलाय। आता 2.5 वर्ष मंत्री म्हणजे काय, तर 2.5 वर्षांनंतर नवीन आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाईल। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी होणे आवश्यक आहे। सूत्रांच्या माहितीनुसार 14 डिसेंबरला महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो। या पृष्ठभूमीवर दिल्लीतील आजची बैठक निर्णायक मानली जात आहे। या बैठकीत गृहमंत्रीपद कोणाकडे जाणार याबाबत अंतिम फैसला होऊ शकतो। त्यामुळे या बैठकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजप समोर कोणत्या मागण्या ठेवतात हे आता बघावं लागेल। 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार करायचा झाल्यास येत्या 1-2 दिवसात खाते वाटपही निश्चित करावे लागेल। त्या दृष्टीने दिल्लीतील आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे आजची ही मीटिंग नेत्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाची ठरणार आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नतीमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।